भक्त है, हमें इजाजत की कोई जरूरत नहीं। नहीं जाने देंगे, जाएंगे। नहीं जाने देंगे, जाएंगे हम। नहीं जाने देंगे, जाएंगे। नहीं जाने देंगे, जाएंगे हम। अयो का भांडण असं वाढत जाते आणि यायचं लागलं तिथं भांडण आणि भांडणामध्ये जय विजयानं शाप द्याला, पण सनकादिकाने शाप द्याला जय विजयाला। आता हे वैकुंठातले द्वारपाळ होते, सनकादिकाने शाप दिला। शाप दिल्यावर भगवान विष्णूला कळालं, भगवान विष्णू आले। ए काय केलं हे? शाप दिला। उशाप द्या, उशाप द्या। शाप काय दिला? राक्षस होऊन पडाला। उशाप द्या। सनकादिकाने सांगितले, ह्यांनी जर भजन केलं तर 7 जन्मात मुक्त होतील, विरोध केला तर 3 जन्मात मुक्त होतील। प्रभू म्हणले, काय पाहिजे रे मागा? जय विजयाने एकमेकाकडे बघितलं, पाहिला का रे 7 जन्म काकडा हरिपाठ करण्यापेक्षा 3 जन्म भांडणं केलेले काय वाईट आहे? म्हणून आता हे चांगल्या कामाला जे वाईटपणा विरोध करतात का नाही, हे हे तिकडून आलेले लोक राहते ते। त्याला काय म्हणायचं नाही, समजायचं तिकडून आलेत। आम्हाला विरोधी भक्ती मान्य आहे प्रभू, तथास्तु। मग तेच 3 जन्म राक्षस झाले। पहिला जन्म हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, दुसरा जन्म रावण कुंभकर्ण आणि पुढे शिशुपाल दंतवक्र। ही मधली जी जोडी आहे रावण कुंभकर्णाची जोडी आहे ना पार्वती, ती मारण्यासाठी राम होतो। पहिलं कारण संपलं। दुसरं कारण आहे जालंधर आणि वृंदा। वृंदेच्या सतीत्वावर जालंधर अजय आहे। सर्व देवतांना भगवान विष्णूकडे आले। विष्णू म्हणाले, जालंधराचा मृत्यू वृंदेच्या सतीत्वात आहे। वृंदेच्या सतीत्वाला बाध आणल्याशिवाय जालंधर मरत नाही। भगवान विष्णू म्हणले, त्या सतीत्वाला बाध आणायचं काम मी करतो। जालंधराच्या रूपात आले कोण? भगवान विष्णू। आपले पती आले समजून, पतिदेव समजून स्वागत केलं, बसायला दिलं, पूजा केली, कुंकुम तिलक केलं, गळ्यात पुष्पहार, आरती ओवाळली, तीर्थ घेतलं आणि ती वृंदा मांडीवर बसली। कोणाच्या? वृंदा मांडीवर बसली, नवरा समजून विष्णूच्या। इकडं विष्णूच्या मांडीवर वृंदा बसल्या बसल्या तिकडे युद्धामध्ये जालंधर मेला। जालंधर मेला की खरा जालंधर मेल्यावर तिथून युद्धाच्या ठिकाणाहून सेनापती आला पळत, राणी सरकार, राणी सरकार। जालंधर सरकार मारे गए रण मैदान में। ताड़कनी मांडीवरती उठली, जालंधर मारे गए, जालंधर मेला, मग मी कोणाच्या मांडीवर बसले? ताड़कनी वृंदा उठली, समोर उभा टाकली। वृंदेला कळालं हे देव आहे, हे नवऱ्याच्या रूपात आलंय। आता काय करावं? वृंदा म्हणली, काय प्रभू, माझ्या पतीच्या गैरहजेरीत माझ्याकडून सेवा करून घेतली काय? नीट ऐका, 5 कारण। कथा सांगणारे बकळ आहेत, मुद्दा माहित नाही, वरून सांगते। राम कशासाठी होतो? वृंदा म्हणली, माझ्या गैरहजेरीमध्ये, पतीच्या गैरहजेरीमध्ये माझ्याकडून सेवा करून घेतलास ना, तुमच्या गैरहजेरीत तुमची पत्नी चोरीला जाईल। हे वृंदेनं दिलेला शाप आहे। हे दुसरं कारण। तिसरं कारण आहे नारदाचा शाप। भगवान शिवजी पार्वतीला म्हणाले, पार्वती म्हणल्या, नारदाचं काय शापाचं गरज होती? नारदानं शाप का दिला? नारद साबदनी एक बार
नारदानं देवाला शाप का दिला? नारद साप दीन एक बारा, कल्प एक तेही लगियावतारा. नारदानं दिलेला शाप शब्द ऐकला आणि पार्वती चकित झाल्या. नारद तो मेरे गुरु है, ज्ञानी है, और ज्ञानी गुरु भगवान को शाप कैसा दे सकते हैं? शिवजी हंसने लगे. भवानी, दुनिया में कोई ज्ञानी नहीं, कोई मूर्ख नहीं. भगवान जिसको नचाएगा वैसा वो नाचता है, और भगवान के दिल में आया तो डाकू को वाल्मीकि बनाता है. देवाच्या मनात यावं लागतं, नहीं तो विश्वामित्र जैसे ज्ञानी को मेनका के पीछे लगा देता है. ये देव है, उसका कोई मालिक सब कठपुतली का खेल सूत्रधार भगवान है. वो तो ठीक है जी, लेकिन शाप क्यों दिया? कारण कवन शाप मुनि दीना का अपराध रमापति कीना. यह प्रसंग मोही कहो पुरारी, मुनि मन मोही आचरण भारी. माझ्या मनात शंका आली, देवा असा काय अपराध झाला तर नारदानं देवाला शाप दिला? विस्तारानं सांगा. मग महादेवजी म्हणाले, पार्वती, एकदा नारदजी हातामध्ये चिपळ्या आणि विना आणि भजन करत श्रीमन नारायणाचं भजन करत नारद निघाले. तुम्ही नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्री राधे नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. हो, हात वर घ्या बरं सगळे, हात वर. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला. हात वर. जय हो. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. एक आवाज, एक टाळी. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. हाथ वर, हाथ वर. जय हो गोतालकर. भूल जाओ अपनी अपनी संसार को 7 दिन के लिए. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. पलीकड पलीकड. उल्लागन झाले. नारायण नारायण नारायण. पुरुष मंडळी वा. केशव नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण
नारायण नारायण नारायण असं भजन करत एक दिवस नारदजी महादेव भगवान शंकर आणि पार्वती थांबले. महादेव म्हणाले, पार्वती, नारद हिमालयाच्या गुहेमध्ये गेले, एक आश्रम बघितला. नारदानं तिथं 3 गोष्टी बघितल्या. कोणत्या? निरखी शैल सरी बिपिन विभागा भयव रमापती पद अनुरागा. म्हणजे पर्वत पहिला, सरी नदी पाहिली, बिपिन म्हणजे जंगल, आणि म्हणून नारदाचे शब्द आहेत. कोणते? काय ते डोंगर, काय ती झाडी. इथं घेतलंय त्यानं तुळशी रामायणाचं पुरावा आहे त्याला. काय ते डोंगर, काय ती झाडी. हो का, येतो उल्लेख आलाय बघा. निरखी शैल सरी बिपिन विभागा भयहु रमापती पद अनुरागा. सगळं ओके. बरोबर आहे. तसंच निरखी शैलसुरी सुमिरत हरी ही श्राप गतिबाधी सहज बिमल मन लागी समाधी. आणि मग नारदजीला समाधी लागली, नारदाला समाधी लागली. तेव्हा देवाचा राजा इंद्र बेचैन झाला. म्हणे गती दे के सूर्यस डेराना कामही बोली की न सनमाना. सुरेश म्हणजे इंद्र. मग कामदेवाला पाठवलं. कामदेवानं प्रयत्न केला, पण नारदजीची समाधी भंग झाली नाही. उलट काम हारला. नारदजी जिंकले. पण कामदेवानं तिथं 3 गोष्टी केल्या: हार, नमस्कार आणि स्तुती. कुठं? नारदजीच्या गुहेत गेले. तिथं 3 गोष्टी होत्या. या 3 गोष्टीपासून सर्वांनी सावध राहिलं पाहिजे. कारण अतिप्रिय बोलणारी माणसं, अति पाया पडणारी माणसं आणि फार धोकादायक असतात. याच्यात सांगितलं बरं काय. अति गोड बोलणारे माणसं, पाया पडणारी माणसं धोका देतात. त्यापेक्षा तोंडावर फाड बोलणारी माणसं चांगली. देऊ द्या 2 शिवा, पण त्याचं वागणं चांगलं आहे. सज्जन असतात म्हणून जे गोड बोलतात ना, ते समजायचं याच्या खिशात रोगरची बाटली आहे. स्तुती जी असते ना, ती नमस्कार, नमक करोती नमस्कार. नमून केल्या जाणाऱ्या कृतीला म्हणतात नमस्कार. 2 पद आहेत याच्यात. एक नम, दुसरं कार. पहिला सलाम असतो, मग राम राम, नंतर नमस्कार आहे, नंतर पाया पडणे, शेवटी दंडवत असतो. नियम आहेत बरं काय हे करायचे. आता ते राहिलं नाही गाड्यामुळं. सलामाला एकच हात काम करतो, सलाम. आता ध्यान द्या. कधी कधी अभिनय बी लागते बरं का ह्याच्यामध्ये. अभिनय नसेल तर कथा समजत बी नाही लवकर. सलामाला एकच हात लागतो, पण नमस्काराच्या वेळा, रामरामाच्या वेळेला 2 हात लागतात. रामराम रामराम रामराम. तुमच्याकडे करणार रामराम म्हणा की मग. रामराम रामराम. कसलाय अधिकारी असो, आम्ही फोनवर रामकृष्ण हरीच बोलायला लावलंय त्याला. हॅलो नाहीत साहेब असू काय असू, रामकृष्ण हरी. काय अडचण आहे सांगा. नमस्कार. नमस्काराच्या वेळेला हात तसंच डोकं ठेवून मुंडकं वाकवावं लागतं. म्हणजे 3 गोष्टी कामाला लागतात. पाया पडणे. पाया पडायच्या वेळेला डोकं पायावर ठेवायचं, हे कामाला आलं एक. आणि दंडवताच्या वेळेला काही शिल्लक राहत नाही. काही शिल्लक राहत नाही म्हणजे आता दंड म्हणजे काठी, वत म्हणजे दंड म्हणजे काठी, वत्त म्हणजे प्रमाणे. शब्द किती भाऱ्या तोंडातून गेलाय, पण अर्थ लावलाय का कधी तुम्ही? दंड म्हणजे काठी, वत्त म्हणजे प्रमाणे. उभी काठी सोडून दिल्यावर जशी पडते तसा त्याला दंडवत म्हणतात. दंडवत. हार याचं नाव आहे पुष्पमाळा.
ज्याच्या हातात हार आहे तो सरळ उभा राहतो, ज्याला घालून घ्यायचा असतो तो मुंडकं वाकवतो. 3 गोष्टी केल्या कामदेवानं. नारदाला हाल घातला, नमस्कार केला आणि स्तुती केली आणि त्याच्यामुळे नारदाचा अहंकार वाढला. ब्रह्मदेवाकडे आले, पप्पा पप्पा मी काम जिंकलाय, पप्पा मी काम जिंकलाय. ब्रह्मदेव म्हणला ठीक आहे, पण महादेवाला नको सांगू. लगेच नारदजी महादेवाकडे, आइए नारद जी, बहुत सालों के बाद कृपा की थी. 1 महिना होतो पण रामा समाधी भंग करण्यासाठी कामदेव आला, मी हरवलं. महादेवजीला काय सांगावं आता, तुम्ही विष्णूला सांगू नका, हे लावून देणारी आहे. विष्णूला सांगू नका, सांगू नका म्हणल्यावर तर लई थाऊस येते. हा, आणि ह्या बी सांगताना कसं म्हणत, तुला म्हणून सांगायला बरं काय, तू कुणाला सांगणार म्हणून. हे काही तर असंच आहे. नारदाला काय सांगितलं होतं, आर जिंकलास काम, पण शंकराला सांगू नको. बरं सांगला तर सांगला शंकराला, शंकर सांगले विष्णूला सांगू नको. तवर तर विष्णूपाशी बाबा पोहोचला आणि 2 शिवगण पाळत वरती ठेवले. लगेच विष्णूकडे गेले. विष्णूकडे गेल्या गेल्या, आइए महाराज कहा थे. आणि कहा थे म्हणल्यावर काय सांगा, पंढरपूरला गेलतो, काही की गेलतो, माणसं कसं सांगते. समाधी लगी थी तो मैंने कामदेव को हराया. विष्णूला वाटलं आपला कामाचं सांगत सुटला, याला वेळीच सावध केलेलं बरं. म्हणून जिकडनं जातात नारदजी त्या रस्त्यानं मायावी नगर, 400 कोसाचं नगर जंगलात निर्माण केलं. आपली मायावी शुभी नामक कन्येच्या रूपात तिचं स्वयंवर रचलं. सगळे राजे आले. तिथून नारदजी चालले. नारदजीनं विचारलं, एवढं सुंदर राजकुमार कशासाठी चालले. विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे, यासाठी आम्ही आलो आहोत. नारदजीचं पूजन केलं, बसायला दिलं. विश्वमोहिनी समोर आणून बसवली आणि सांगितलं, बाबा हिचं भविष्य सांगा. पण विश्वमोहिनीला बघून नारदच मोहित झाले. बामन आणला पंचांग बघायला आणि विश्वमोहिनी बसली पुढे. त्याचं पंचांगच कळ नाही गेलं त्याला. त्या मोहाला, त्या रूपाला बघून नारदजी मोहित झाले. आणि विश्वमोहिनी कोण होती माहित आहे का? विश्वमोहिनी प्रभूची माया होती. ते तात्पुरतं केलं होतं. नारदजी सांगत सुटले होते ना, हमने काम को हराया, काम को हराया. हा कसा हरीलाच बघायसाठी इतके मोहित झाले, पापणीच खाली पडना पंचांगनाकड, नजरच तिकडं. आता काय करावं, काम जिंकलाय म्हणून आता काय केलं म्हणजे ती पत्नी रूपात आपल्याला मिळेल, ती आपली बायको कशी होईल. मग राजा आला, बाबा ए बाबा, ए बाबा तोंड काय बघता, पंचांग सांगा. पंचांग घाबरला की हो. खरंच मी तोंड बघू लागतो म्हणला विश्वमोहिनीचं. मग दृष्टी हातावर टाकली आणि भविष्य उलट वाचायला उलट वाचलं नारदानं. भविष्य असं होतं, 14 ब्रह्मांडाचा मालक हिला पती मिळणार. नारदानं त्याचं डोकं लावलं, ही ज्याला माळ घालणार तो 14 भुवंडाचा मालक होणार. बघा भविष्यात बदल केला आहे नारदानं इथं. आता हे नारदानं शाप देवाला का द्याला, तिसरं कारण चालू आहे आपलं. तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार. मग स्वयंवर बघून जा ना बाबा, जरा थांबा की तुम्ही बी स्वयंवराला. बर थांबले. आता प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, पण नारदाच्या मनात होतं मला ही बायको म्हणून मिळेल का, पत्नीच्या रूपात आपल्यालाही असावं. कारण प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. मुलगी म्हणते रूपवान असावा, आई म्हणते जावाई धनवान असावा, बाप म्हणतो शिकलेला असावा, आणि भाऊ म्हणतो कुलवान असावा, आणि वराडी म्हणतात कसे का असणार जेवायचा चांगला बेता असावा. म्हणजे सगळ्याचे वेगवेगळे मत भिन्न आहेत, भिन्न भिन्न मत आहेत. हरिसन मांगो सुंदरताई होई जात गुरुगही तई भाई. म्हणून देवाचा धावा केला. प्रभू प्रसन्न झाले. काय पाहिजे, सुंदर बना दो तथास्तु. कारण ती मोहिनी सुंदर पुरुषाला माळ घालणार होती. सुंदर बना दो. आता सगळ्यात नारद सुंदर, फक्त तोंडात बंदर.
नारदाला एवढं सुंदर बनवलं, फक्त तोंड बंदर माकडाचं ठेवलं. आता स्वतःच तोंड स्वतः बघता येईना, पण स्वतःकडे बघू लागले. चांगला दिसालो का मी? दिसायला चांगला. त्याची त्याला हुक मावना का, मला करून घेईल का, मला माळ घालील का. स्वतःकडे बघू लागले. कांती सोन्यासारखी दिसत होती. बस मेरा ही नंबर लगने वाला है, बस मेरा ही नंबर लगने वाला है. येऊन बसले, सगळ्याला बाजूला सारलं, पुढं बसले. दोन बाजूला दोन शिवगण उभा केले. कुमाराच्या वेशात बसले. सर्वांचं लक्ष नारदाकडं. नारदाला वाटायचं देखना असल्यामुळे लोक माझ्याकडे बघत असतील, पण त्याला काय माहित आहे तोंड माकडाचं केलंय ते. त्याला वाटाले माझ्याकडे बघायलेत म्हणजे मी सोन्यासारखा दिसलो म्हणून. अरे पण नीट आरशात बघ की चिपड किती आहे, झोपेतून उठलेली लाळ कशी तशी चिटकून आहे. पण लोक विचार करायचे एवढं देखना तोंडात कसं फेल गेलं. एवढ्यात विश्वमोहिनी धवल फुलाची माला घेऊन आली. हिनं पहिल्या लाईन मधल्या नारदाला बघितल्या बरोबर. नारदाला बघितलं. मरकट बदन भयंकर देही, देखत हृदय क्रोधाची बाही, हे मरकट बदन भयंकर देही, देखत हृदय क्रोधबाही, हे राम, हे राम, हे राम. आल्या फुलाची माळ घेऊन तर हे माकडाचं तोंड पहिल्या लाईन मध्ये. मरकट बदन भयंकर देही, देखत हृदय क्रोध भातेही. सखी मेरे पिताजी को बुलाओ. पहले लाइन में जो बैठा है ना उसको धक्के मार के बाहर निकाल दो. त्या विश्वमोहिनीची मैत्रीण निकाल दो, पेंडाल के बाहर फेंक दो. पूर्ण लाईन सोडून का. विश्वमोहिनी माया आहे आणि नारद संत आहेत. मायेचं सर्वावर चालतं पण संतावर चालत नाही. मायेनं सगळी आकडीलेत, संताला आकडू शकली नाही माया. तुका म्हणे माया होय दाशी लागे पाया. तुलसीदासजीने खूप गोड गोड चिंतन मांडले. म्हणून पहिली लाईन सोडून दिली, मग दुसरी, तिसरी, चौथी. नारद उठून उभा टाकले. टाचावरी करू करू बघू लागले. मला सोडून कसे गेले रे, मला सोडून कसे गेले रे. ते सेवक दिले होते दोन. बाबा बाबा बसा, बाबा बसा, फिरून आले तिकडून माळ घेऊन. बाबा बसा बसा बसा. असं म्हणता म्हणता शेवटच्या लाईन मध्ये भगवान बसले होते. आणि शेवटच्या लाईन मध्ये गेले आणि भगवंताच्या गळ्यामध्ये पुष्पमाळा टाकली. भगवंतानं ती लक्ष्मी नेली. दुल्हन ले गई लक्ष्मी वाता, 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 दुल्हन ले गई लक्ष्मी वाता. रूप समाज समवय वनिराता, रूप समाज समवय वनिराता, रूप समाज समवय नारद टाचावरी करून बघाले तवर भगवंतानं ही नवरी नेली, गळ्यात माळ टाकली. दुल्हन ले गई लक्ष्मी वाता, दुल्हन ले गई लक्ष्मी वाता, लोक समाज सब भयवन राता. दुल्हन ले गई लक्ष्मी वाता, दुल्हन ले गई लक्ष्मी वाता,
सगळा समाज नाराज झाला. येड्यावणी बघू लागले. सगळ्याला वाटलं आपल्याला माळ घालीत होती काही की, आपल्याला माळ घालीत होती काही की. ते कोणाला घालीत नसते रे भाऊ. समाज नाराज झाला. नारदजी नाराज झाले. जाऊ द्या बाबा, बाबा जाऊ द्या, खाली बसा. आमच्या सारख्याला डावलून गेली. तुमचं काय, तुमच्या सारख्याला डावलायला नाही पाहिजे होतं, पण कसं काय डावले. जाऊ द्या बाबा, बसा खाली बसा. बाबा बसा 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 खाली बसा. तिथलं नाही इथलंच सांगालो मी. ते उठले होते ना, हार घेऊन आले काही की वाटलं द्यायला. हे कसं आहे, तुम्हाला डोळा लागू नये म्हणून असं मध्ये मध्ये थोडं थोडं घ्यावं लागते. नसलं तर काही काय होते, थोडं दह्याची वाटी खाली का गुंग मारते. आता आमचं नरड चरचर करायला एवढा आम्ही स्वर ढिला पडू देईना झाला हो. त्याच्यात रोज 2 कीर्तन आहेत, एक करून आलोय. पण एकदा बसलं ना, नाही मग ते प्राण गेला तर केला. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. दिलं जमना. बाबा बसा खाली. 2 शिवगण म्हणले, तुम्ही तुमचं तोंड आरशात बघितलं होतं का? बघितलं का? नारद रागात आले. मला आरसा दाखिता, मला आरसा अर्थ किता. राक्षस ताड ताड जंगलात आलीत. एक तळ बघितलं आणि त्यात तोंड बघितलं तळ्यात. तर तोंड बंद राज. धक्काच बसला. बापरे. मग विचार करू लागला, एवढे माणसं जे मयाकडे बघत होते त्याचं कारण हे आहे. राग आला. देवा, अरे विण्याच्या तारा वाजू वाजू भजन केलं तुझं, आणि तू मला बंदर का केलं? रागात निघाले. तिकडनं भगवान विष्णू आणि दोघं लक्ष्मी विश्वमोहिनी रथात बसून विष्णू आणि दोघं येत होते. नारदाच्या जवळच रथ आणून उभा केला. आता हे लागलेल्या दुखावर मीठ चोळणं आहे की नाही? हे बाबा आधी इतका रागात आला आणि पुढून नवरीला घेऊन मेहंदी लावलेली हातात हात. ह्याची गर्लफ्रेंड असल्यावर दुसऱ्या संग लग्न झाल्यावर असं होतं की नाही? बघा की हे आपल्यासारखंच आहे. तिथं मी काही वेगळं नाही. आता तुम्हाला पटायचं नाही म्हणून थोडं इकडून दुखावर मीठ सोडणं आहे की नाही? हे बाबा इतका रागात आलाय. ह्याला करून घ्यायची होती ती आणि त्यानं करून घेतली. बरं 4-6 महिने झाल्यावर तरी भेटायला जावं का? लगेच पुढून आलेत आणि ते बी हातात हात घालून अंगठ्या. लय वर्णन केलं इथं. आता तुम्हाला पचायचं नाही ते म्हणून सांगणं झालं. उगं थोडं थोडं सांगालो. मग ह्याच्यामुळं राग भडकला नारदाचा. नारदानं पाहिलं गडे त्याच्याकडे. जिच्यासाठी मी तडफडलो ती विष्णूच्या सोबत. लाल डोळे झाले पण काही बोलले नाहीत नारद. देवच बोलले. कुठं चालले? गोताळ्याला कथेला चाललाव का महाराज? हे हटकून देवानं नारदाला डवचिलं बघा. बसा गाडीत सोडतो पायान जाजेतो. नारदाला राग आला. आता हे रॉकेल टाकणं नाही तर काय. नारदानं घोड्याची लगाम धरले आणि मग नारद बोलले, पर पर संदास को नहीं देखी तुम्हारे ईशा कपट पिछेचे. मतब सिंधु रुद्र ही बोराया हो सुर प्रेरी बिन पान करया हो. कपटी आहे देवा तो. मी कपटी? अरे तुझ्यासारखा कपटी तू. तेव्हा मी विना वाजवत उभा होतो. असुर सुराविस शंकर ही आपु रमा मनी चारो स्वात साधक कुटे तुम सदा कपट व्यवहारो. असुर सुरा दारू पाजली दानवाला. विषशंकर ही जहर महादेवाला दिलं. आपु रमा आणि चारू लक्ष्मी कौस्तुभ स्वतःच्या वाट्याला. स्वार्थी आहेस देवा तू. समुद्रातून मंथन करताना निघालं तवाई स्वार्थपणा केलास. परम स्वतंत्र नसीर पर कोई भावई मन ही कहो तुम सोई. मनमानी कारभार करतो का? कोणी विचारणार नाही का?
आणि तू नुसतं लक्ष्मी म्हणली की किती बोलत हे चिपळ्यावालं. अय महाराज वय हे महाराज लईच बोलाले नईन आणले म्हणून. नईन काय चालव 5-6 वर्ष झालं कीर्तनाला याला. तुम्ही चाल ना संध्याकाळी कीर्तनाला म्हणून नईन आहे म्हणाला. हा 5-6 वर्ष झालं कीर्तनाला हवे येतं है की नाही महाराज. हा आता बाय म्हणा मा येणं नईनच आणले कुठला आहे की नईन नाही मला 5-6 वर्ष तर झालंय नक्की कीर्तनाला. आणि मग मनमानी कारभार नारद जे शिवा देऊ लागले. बोलू दे बोलू दे बोलू दे बोलू दे. विश्वमोहिनीला भगवान म्हणले बोलू दे. लक्ष्मीला धक्का बसला. देवाचं रडणं सुरू झालं. लक्ष्मीला धक्का बसला. तुम्ही रडता. मग तर देव हुंदके देऊन रडू लागले. भगवान रडू लागले. का रडता देवा. लक्ष्मी या माझ्या नारदानं जन्माच्या जन्म माझं भजन केलं आणि त्याच्या तोंडून निंदा ऐकायची माझी ही पहिली वेळ आहे. कारण नारदानं आयुष्यभर कित्येक जन्म भगवंताचं भजन केलं. फक्त या ठिकाणी नारदानं देवाला शिवा दिल्यात म्हणून भगवान ऐकू लागले. पहिली वेळ आहे नारदाच्या तोंडच्या शिवा ऐकायची. आयुष्यात एकदा तरी स्वतःच्या निंदेला सामोर जायची तयारी ठेवावं लागते. बोल बोल नारदा बोल. कपी आकृते तुम कीन हमारी करही कुई सहाय तुम्हारी. तोंड वानराचं दिलं का मला. तुला पुढच्या जन्मी वानरासोबत कोई मदत करणार नाही. हे नारदानं दिलेला शाप आहे. तू मला या जन्मामध्ये वानराचा तोंड केलास ना. तुला एका जन्मामध्ये वानराच्या मदतीशिवाय दुसरं कोणी मदत करणार नाही. बोल मंजूर आहे. कारण काय ते ध्यानात ठेवा. मला सामान्य माणसाचं शरीर दिलं. तुला माणसाचं शरीर धारण करावं लागल. ठीक आहे मंजूर आहे. ये भी बात मंजूर आहे. या विश्वमोहिनीच्या विरहानं मी तडफडतो. तुला तुझ्या पत्नीच्या विरहानं तडफावं लागेल. बोल ये भी मंजूर है. कारण सांगा. कारण जब हरी माया दुरी निवारी नाही तर मान राजकुमारी. आता फक्त भगवान आणि नारद. पण नारद घाबरले. प्रभु आपको दिया शाप स्वीकार करो. तुम्हारी क्या ताकत थी. मेरी इच्छा थी. मग आता मी काय करू देवा. नारदा काम जिंकायचं असेल तर तुला भजन करावं लागेल. असं भजन रामाचं करायचं असतं आणि अहंकार जिंकायचा असेल तर भजन महादेवाचं करायचं असतं. जपवो जाई शंकर सतनामा होई हृदय तुरत विश्रामा. नारदजी निघून गेले आणि चौथं कारण सांगितलं. मनु आणि शतरूपा राणीनं खडतर तपश्चर्या केली. तपांती भगवान प्रसन्न झाले आणि देव प्रसन्न झाल्याच्या नंतर काय पाहिजे म्हणले. त्यावेळेला यांनी सांगितलं पुढच्या जन्मी आम्ही पती पत्नी व्हावं. तथास्तु. तेच दशरथ कौशल्या होतात. अजून एक काय पाहिजे तर तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. भगवान म्हणले मीच तुमच्या पोटी जन्माला येतो. हे चौथं कारण. आता 5वं कारण आहे. कैकय देशाचा राजा. त्या राजाचं नाव आहे सत्यकेतू. सत्यकेतू राजाला 2 मुलं. एक प्रताप भानू दुसरा आरिमर्दन आणि धर्मरुची नावाचा प्रधान. 5वं कारण शेवटचं. प्रताप भानूच्या स्वाधीन राज्य सत्यकेतून केलं आणि सत्यकेतू हरिचिंतन करू लागला. प्रताप भानूनं आपल्या नावाप्रमाणे प्रताप गाजवला. इतका प्रतापी होता प्रताप भानू. राम जन्माला का आले ह्याचे 5 कारण भगवान शंकर पार्वतीला सांगाले. ती कथा चालू आहे. तुमच्या ध्यानात असावं. सगळ्या राजांना जिंकलं. प्रताप भानू चक्रवर्ती राजा झाला. काही राजे प्रताप भानूला शरण आले. काही जंगलात साधूच्या वेशात राहू लागले. चक्रवर्ती राजा एक दिवस शिकारीसाठी सैनिकासह जंगलात गेला. वाट चुकला. सैन्य एका बाजूला राजा एका बाजूला. पुढे कालकेतू नावाचा राक्षस डुकराच्या वेशात त्याला मारण्यासाठी आला. प्रताप भानू घोड्यावर घेऊन पळू लागला. पुढे पुढे वाट चुकला आणि कपटमुनीच्या आश्रमात प्रताप भानू गेला. कोण कपटमुनी. यानंच एकेकाळी जिंकलेला राजा होता. साधूच्या वेशात राहत होता. कुण प्रताप भानूनं कपटमुनीला जिंकलं होतं.
हा राजा होता, तिथं साधूच्या वेशात राहत होता. साधूनं ओळखलं यानं मला जिंकलेलं प्रताप भानू आहे. पण प्रताप भानूला वाटलं हा अरण्यातला साधू आहे. त्यावेळेस त्यानं विचारलं, को तुम सब कह फिरव अकेले, सुंदर जुबा जीव परहेले. चक्रवर्ती के लक्षण तोरे, देखत द्या लागी अति मोरे. मग प्रताप भानू राजानं परिचय दिला. नाम प्रताप भानू अवनीसा, तासु सचिव मै सुनहो मनीसा. प्रताप भानू राजा आहे, त्याचा मी सचिव आहे. कपट मुनी हसले. का हसले? हे प्रताप भानूनं खोटा परिचय दिला. प्रताप भानूनं खोटं सांगितलं. झूठ बोलते हैं साधु संतों के पास, आप स्वयं प्रताप भानू हैं. तुम्हारे पिता का नाम सत्यकेतु है, भाई का नाम हरिमर्दन है, और तुम्हारा प्रधान धर्मरुचि है, और कैकय देश तुम्हारा है. हे जंगलातल्या कपट मुनीनं ओळखिलं. बाबा बाबा एवढं तंतोतंत तुम्हाला कसं कळालं? गुरुप्रसादे सब जायनी राजा. बाबा मला तर आता तुम्हाला गुरु करायचे. गुरु करायचे, जा आंघोळ करू नये. मग त्याला गुरु दीक्षा दिली. जर नाव विचारलं तर काय सांगू? नाम हमारे एक तनु भाई, सुनी नृप बोले पुणे शिरू नाही. माझी एक इच्छा आहे बाबा. काय? माझं राज्य चंद्र सूर्य असेपर्यंत अबाधित राहावं. आणि ते अबाधित राहण्यासाठी उपाय सांगा. उपाय सांगू लागले. उपाय सांगा ना. उपाय सांगितला. स्वयंपाकाचं नियोजन माझ्याकडे असेल. ब्राह्मण मंडळीला भोजनाला सांगावं लागेल. सगळे ब्राह्मण जेवायला बसले, सुरुवात करणार. तेवढ्यात आकाशवाणी झाली. ब्राह्मण जेवायला बसणार, तेवढ्यात आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणी सांगू लागली, उपरोतही जेवणार बनाई, चरस चारी विधी जशी श्रुती गाई. माया महते किनार सोही, विंजन महगणी सकल नकोई. विविध मृगन कर आम्ही सहलाना, तेही मो विप्रमा सुखरसाना. भोजन कर सब विप्र बोलाए, पदापकारी कालर वैदाए. पैसन जबैन राजा माला मैया गाया लय देगाला. पैसन जबैन राजा मैया गाया लय देगाला. विप्र ब्रह्मवती उठी राजा, है बड़ी हरि आचल बजाओ. विप्र ब्रह्मवती राजा, है बड़ी हरि आचल बजाओ. आणि मग त्याला कळालं, उपरोहित जेवणार बनाई, छरस चारी विधी जशी श्रुती गाई. माया मैते की ससोई, बिजंड भोगने सकल नको. सांदा म्हणजे हरणाचं मांस त्या ब्राह्मणाच्या पंक्तीतल्या स्वयंपाकात तुकडे करून मिसळ. आकाशवाणी झाली, ब्राह्मणांनो उठा, भोजन करू नका. हरणाचं मांस मिक्स केले. न जेवता ब्राह्मण उठले आणि मग शाप दिला. बोले विप्र सकोप तब नाही कछुकीन विचार, जाही निशाचर हो नृपमूड सहित परिवार. आप परिवार समेत राक्षस बनोगे. अगले जन्म में इतने बलवान होंगे कि आपको मारने के लिए स्वयं भगवान को अवतार लेना होगा. ये पाचवं कारण सांगितलं राम जन्माचं. 5 कारण इथं संपले. मगर सगळ्या राजांनी सामूहिक एकत्र येऊन हल्ला केला.
प्रताप भानूचा परिवारासहित नाश केला. तो अरिमर्दन नावाचा बंधू, तो प्रताप भानू पुढच्या जन्मी झाला रावण. नीट आहे का? तोच प्रताप भानू पुढच्या जन्मी झाला रावण आणि अरिमर्दन भाऊ नाव होता ना, तो झाला कुंभकर्ण. हेला ध्यान ठेवावं लागतं. हे ध्यानात राहणार शब्द जरा. हे दोघं कुठून आलेत बघा. आता पहिल्या जन्मात काय अडचण आली, हिनं काय त्रास दिलता, आता ह्याला देव का मारणार आहेत. आणि धर्मनुची नावाचा प्रधान जे होता प्रताप भानूचा, तो विभीषण झाला. कारण प्रधान इमानदार होता पहिल्याही जन्मी, म्हणून हे रावणाच्या सोबत रावणाचा भाऊ असून बी विभीषण भजन का करू लागला. याचं कारण पहिल्या जन्मामध्ये हे प्रधान असा चांगला होता बघा. याचं कारण आहे. आणि मग विभीषण तो झाला आणि तिघानं खरतर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव म्हणले रावणाला काय पाहिजे माग. रावण म्हणला मला मरण नको. ब्रह्मदेव म्हणले मीच मरतो, दुसरं काहीतरी माग. हम का हुके मरही न मारे, बानर मनोज जाते दोय बारे. एकतर वानराकडून मरण, नाहीतर नराकडून मरण. तथास्तु. काय मागलं ह्या दोघांनं, तिघांनं, दोघांनं? आलं का ध्यानात? मग कुंभकर्णाचा नंबर. काय पाहिजे माग, तुला काय पाहिजे? आता त्याला मागायचं होतं इंद्रपद. कोणाला? कुंभकर्णाला काय मागायचं होतं? इंद्रपद मागायचं होतं. सर्व देवतांनी प्रार्थना केली सरस्वतीला. सरस्वतीला सांगितलं बाई ह्याला इंद्रपद नको, जिबीवर जरा वजन टाक. का? डोळे लागाले त्याचे. जिबीवर जरा वजन टाक जाऊन. काय? ह्याला इंद्रपद म्हणता येऊ नये. सरस्वती आली कुंभकर्णाच्या जिबीवर वजन टाकलं. जिबेवर वजन टाकलं, जीभच उचलं ना कुंभकर्णाची. याला मागायचं होतं इंद्रपद. हे जीभ दबर झाल्याने निद्रपद म्हणलं. निद्रपद. भगवान म्हणले तथास्तु. हे निद्रपद म्हणलं. 6 महिने लागलं झोपायला. आणि मग आला नंबर विभीषणाचा. सादर प्रेरिता सुमती फेरी मागेश निध मास सट गेरे. विभीषणाला विचारलं तुला काय पाहिजे. गये विभीषण पास म्हणे कहे ओ पुत्र बर मागो, तेही मागे ओ भगवंत पद कमल अमल अनुरागो. भगवान तिघा भावानं खडतर तपश्चर्या केली. नागकन्याचं अपहरण केलं. लंकेमध्ये राज्य प्रस्थापित केलं. कुबेराचा खजाना लुटला. भोगावती जशी अहिकुलबासा, अमरावती जही सक्र निवासा. तीन ते अधिक रम्य अति बंका, जगविख्यात नाम तीही लंका. हे बुडापासूनचा इतिहास आहे. जगात लंका विख्यात होती. जगात जशी पाताळात शेषाची राजधानी, तिचं नाव भोगावती. स्वर्गात देवाची राजधानी आहे, तिचं नाव अमरावती. या दोन्ही पेक्षा सुंदर जगविख्यात नाम तेही लंका. लंकेत राज्य प्रस्थापित केलं. आपण समजतो तसा रावण नाही. नीट गोष्टी आहे का रावणाच्या? आता शक्ती, भक्ती, युक्ती, सत्ता, विद्वत्ता, संपदा, ह्या 6ही गोष्टी रावणाकडे होत्या. गाढववळी गजानन, सटवी करी बाळातपण, सगळ्या गोष्टी. ही सत्ता होती रावणाकडं. गाढव वळायला गणपती, कपडे धुवायला अग्नी, पंचांग बघायला ब्रह्मदेव, वारा अंगण झाडायला, मेघ पाणी शिंपडायला, 9 ग्रहाच्या पायऱ्या. सटवी तर बाळणपणावरच होती. कायम तिची ड्युटी होती. कारण बाळणपण किती झाले? एक बायको असेल तर 2-3 होतील. 80,000 बायका. ही दाईन मोकळी नाहीच. हे लेकरू झालं की ते झाले की त्याचे भरके कपडे धुले की ह्याचे झाले की तिचे. त्या दाईनीला सुट्टीच नाही. 2.25 लाख नातू रावणाच्या एकट्याच्या वाड्यातलं बाळांपण. 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू.
1 लाख पुत 1.25 लाख नाती उस रावण को दिया न बाती, म्हणून कायम कामावर सटवी होती ही सत्ता भोगली रावणानं. विद्वत्ता दशग्रंथी आहे, संपदा 5 लाख दगडाचे, 7 लाख विटाचे, 1 कोटी काशाचे, 1 कोटी तांब्याचे, 7 कोटी घर सोन्याची ही संपत्ती आहे. 5 लाख दगडाचे, 7 लाख विटाचे, 1 कोटी काशाचे, ह्या काशाचे नाही हा, माझं नाव काशीनाथ आहे पण प्रेमानं मला काशा काशा म्हणते कुठं कुठं. हे कास एक धातू आहे. 1 कोटी काशाचे, 1 कोटी तांब्याचे, 7 कोटी शुद्ध सोन्याची ही संपत्ती आहे. शक्ती 3 वेळा कैलास पर्वत असा हलीलता. शंकराचा 1 नंबरचा भक्त, 1000 कमळ वाहण्याचा नेम, 14 माणस पूजेची तयारी करायला. 14 माणसं रोज. रावण पूजेला बसण्याच्या आधी 14 माणसं पुढे येत होते 2 तासांना आधी आणि पूजेची तयारी करत होते. पहाटे 3:30 ला पूजा सुरुवात, सकाळी 6:30 ला समाप्त. एक दिवस कमळ कमी पडलं तर मुंडका कापून शिर कमळ म्हणून वाहिलं. शिरों को काट कर आपने किया जप होम रावण ने. शिरों काट कर आपने किया जप होम रावण ने. शिरों को काट कर आपने किया जप होम रावण ने. को काट कर अपने किया जब हो रावण ने. दिया राज दुनिया का दिल मत हो ऐसा हो. राज दुनिया का दिलावर हो ऐसा हो. सदाशिव सर्वर दाता कर अपने किया जब होम रावण ने. शिरों को काट कर अपने किया जब होम रावण ने. सदाशिव सर्वर दाता, सर्वर दाता, दिगंत हो तो ऐसा हो. अपना किया जब होम रावण ने. शिरों को काट कर अपने किया जब होम. रावणानं मुंडकं कापून पिंडीवर वाहिलं. कसं कापलं? शिरों को काट कर अपने किया जब होम रावण ने. दिया जब राज दुनिया का दिलावर हो तो ऐसा हो. सदाशिव सर्ववर दाता, दिगंबर हो तो ऐसा हो. शिरों को काट कर अपने किया जब होम रावण ने. रावणामध्ये एवढी ताकद होती. 4 प्रश्न आहेत. आंघोळ करून हरिपाठ म्हणताना करकटावरी ठेवला की चहा. हे रावणाची भक्ती कुठं ना आपली कुठं. आपण हरिपाठ आंघोळ करताना घेता की तांब्या सुंदर ते ध्यान उभे टेरी करकटावर ठेवण्या तुझ्या प्रकाशन रावण देवाजे द्वारे वाक्षण बरी देणे मुक्ती सारी. मग तवर टाईल गुंडाळून घरात आलं का, मग घरामध्ये आलं की संवेदी दान साई शास्त्री कारण 18 पुराण हरिशिका तिथवर मध्ये घरात बशी वाजते. आणि झाला का चहा? येऊ का? अरे हरिपाठ आहे की इथे होईल की. आणि मग त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रह्मी झाला का चहा? अरे रे रे रे. हे आम्ही जपालाही बसता अशी माळ घेऊन देवाच्या पुढं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. 5-10 एक माळ जपण्याच्या आधी घुंगरू वाजलं की रामकृष्ण हरीवरलं ध्यान जात. घोंगराव
आणि ते ध्यान इतकं बारी, घरचंच घुंगरू आहे का शेजारचं आलंय? चैनीतलं घुंगरू हो हाय आपलं ध्यान, त्याला जप म्हणतेत का? रावणाचं तसं नव्हतं. आवडे निरंतर हेची ध्यान. सत्ता बघा, एकट्याच्या हाताखाली संख्या 3,05,000, 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू, एकंदर संख्या 3,05,000. आता जर तो असता तर बिनविरोध निवडून आला असता. एक दिवस आपल्या सेवकाला, इकडे या रे, काय जंगलात तपासी लोक आहेत त्यांच्याकडून टॅक्स वसूल करा. रावणाचे सेवक आले. तपासी म्हणतात आम्ही रावणाचे सेवक नाही, टॅक्स वसूल करा. आमच्याकडे कशाचा टॅक्स? सगळे तपस्वी रागात आले आणि आपल्या अंगाचं रक्त काढलं, एका कमंडलूत भरलं. हे आमचा टॅक्स घ्या. कस काय? आमच्या पैसे काय पैसे आहेत? जंगलात राहणारे साधू आहेत आम्ही. पण सांगा तुमचा राजाला, हे ऋषीचं रक्त आहे म्हणाव, जिथं ठेवशील तिथं थेंब पडायचा नाही पावसाचा, आणि सोडून जर बघितलं स्मार्ट तर मरून पडशील म्हणाव. लय कारण आहेत हो शास्त्रामध्ये, हे एक एक शोधलेत. आणलं मडकं रावणाकडे दिलं आणि सांगितलं. रावण म्हणला बरं मग, अरे मरून पडेल का मडकं सोडल्या सोडल्या? हा मग सांगितलं ऋषीनं. मग काय करा? मग काय करा? हे आशाला असं मडकं नेऊन तिकडं नेऊन पुरा. रावण म्हणला बरं झालं, जनकानं वादामध्ये हरवलं होतं, ब्रह्मसभेमध्ये त्याचं सल्ले पोहोचवत, मला त्यासाठी उपाय शोधत होतो, बरं झालं उपाय सापडला. कोणाला वाटालंय? रावणाला. तुम्ही एक काम करा, मध्यरात्री हा माठ मिथिला नगरीच्या हद्दीमध्ये नेऊन पुरा, म्हणजे तिथं पाऊस पडणार नाही, जनकाची प्रजा त्रस्त होईल, मला आनंद होईल. मग माठ नेऊन तिथं नेऊन परिणाम 2 वर्ष पाऊस पडला नाही मिथिला नगरीला. चिंतातूर झाले सगळे. जनक राजानं बोलवले सगळे शतानंदी, सगळे साधू संत गोळा झाले आणि त्या मीटिंगमध्ये निर्णय झाला, यज्ञाशिवाय पाऊस पडत नाही. काय करावं लागेल? यज्ञ करावं लागेल. कुठं करायचा? चला. योगायोगानं भूमी तीच निवडली. कोणती? जिथं रावणाच्या दूतानं माठ रक्ताचा आणून पुरलाय ती. मूळ कारण हे सांगा बरं का मी, मूळ कारण काय ते. ती भूमी नांगरून स्वच्छ करायची असते, म्हणून नांगर जनक राजाच्या हातात नांगर चालू असताना नांगर आलडा म्हणून खोदून पाहिलं तर लोखंडी पेटी बाहेर काढली. उत्सुकता शिगेला पोचली. पेटी उघडली तर आतमध्ये रेशमी वस्त्रामध्ये जगाची माय जानकी झोपलेली. इतिहास माहीत झाला का? हे इतिहास असा आहे, याला कारण अजून आहेत. रेशमी वस्त्रामध्ये जगाची माय जानकी झोपलेली. सर्वांनी नाचून जय जयकार केला. बोलिये सीता माता की जय. आणि ही भूमी कन्या, काय झालं? भूमी कन्या जानकी ही भूमीची कन्या. मग भूमीतून कोणी काढलं? नांगरानं. नांगरला हिंदीमध्ये हल म्हणतात. नाव कोण ठुलंय? मूळ इतिहास असा आहे, नाव कुणच ठुलं नाही. मग जानकी किंवा सीता नाव का पडलं? कथेत जसा प्रसंग पुढे आलाय त्याला घ्यावं लागतंय बरं का. तुम्ही म्हणचाल सीतेचं कसं सांगायला सर, आमच जन्माय नाही अजून. कथेत जे पुढे आलं ते घ्यावं लागते. भूमीतून कोणी काढलं? नांगरानं. नांगराला हिंदीमध्ये हल म्हणतात. नांगराच्या फाळाच्या टोकाला सीत म्हणतात. सीत के द्वारा भूमि से निकली करके सीता, और जनक जी ने बेटी मानी करके जानकी. बस ह्याच्यापेक्षा तुलसी रामायणात दुसरं कारण नाही.